नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI थ्रू जर PSI, STI किंवा पोलीस भरती, IBPS, बँकिंग तर अशा प्रकारच्या ज्या ऑनलाईन एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षांसाठी ज्या ऑनलाईन एक्झाम सुरू आहे तर त्यांच्यासाठी आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपण जे PSI, STI असेल किंवा पोलीस भरती असेल तर त्यांची जी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहे आणि त्यांच्यासाठी जी ऑनलाईन एक्झाम आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। तर आपली जी एक्झाम आहे तर त्यांच्यासाठी किती जागा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कट ऑफ आहे अंदाजे तर तो कितीपर्यंत आपल्याला जे मार्क्स आहे तर ते आपल्याला घ्यायला लागणार, तेव्हा आपला जो सिलेक्शन आहे तर ती आपलं होऊ शकणार आहे। तर अशा प्रकारच्या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत तर त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपण जे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहे तर त्यांच्यासाठी किती एकूण जागा आहे, तर अशा प्रकारची जी डिटेल आहे तर ती संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो परिशिष्ट दिलेलं आहे 2025 आणि 26साठी जे योजना आहे तर त्या या ठिकाणी दिलेल्या आहे। तर योजनेचे नाव आपल्याला दिलेले आहे या ठिकाणी, त्यानंतर लाभार्थी संख्या दिलेली आहे म्हणजे एकूण जागा किती आहे त्याचे, आणि त्यानंतर खर्चाचा जो तपशील असेल प्रति विद्यार्थी तर त्याचंही या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, आणि प्रस्तावित एकूण जो खर्च आहे तर तो या योजनेसाठी किती खर्च आहे तर त्याची डिटेल या ठिकाणी दिलेली आहे। तर UPSC असेल तर त्यासाठी या ठिकाणी 2025-26साठी 100 जागा दिलेल्या आहे आणि त्यांच्यासाठी टोटल या ठिकाणी 4.25 कोटी त्या ठिकाणी मंजूर आहे, आणि प्रति महिन्याला या ठिकाणी 12,000 आपल्याला मिळणार आहे, आणि वन टाईम जे आहे तर ते त्या ठिकाणी 18,000 त्या ठिकाणी मिळणार आहे। तर एक्स्ट्रा जो खर्च असतो तर तो त्या ठिकाणी आपल्याला 10,000 देण्यात येणार आहे। त्यानंतर UPSC नागरी सेवेमध्येच पूर्व परीक्षेसाठी दुसरी जी स्कीम आहे त्याच्यासाठी या ठिकाणी 200 जागा दिलेल्या आहे, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 5.5 कोटी त्या ठिकाणी प्रस्तावित एकूण खर्च दिलेला आहे। त्यानंतर MPSC राज्यसेवेसाठी या ठिकाणी 500 जागा आहे एकूण, आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी 9.25 कोटी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहे। तर आपल्याला या ठिकाणी माहितीच आहे की प्रति महिने आपल्याला किती जी DBT आहे तर ती इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळते, आणि त्या ठिकाणी वन टाईम जी स्टाइपमेंट असते तर ती त्या ठिकाणी आपल्याला 12,000 मिळत असते। त्यानंतर MPSCमधूनच त्या ठिकाणी परत 50 जागा दिलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी 10.25 लाख जे आहे तर ते प्रस्तावित केलेले आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी परत या ठिकाणी 50 जागा दिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी पण या ठिकाणी 10.25 लाख त्या ठिकाणी प्रस्तावित आहे। आणि MPSCमधूनच आपल्याला PSI, STI आणि ASOसाठी पूर्व प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण 400 जागा या ठिकाणी दिलेल्या आहे आपल्याला। तर आता जी एक्झाम सुरू आहे TRTI थ्रू PSI, STI आणि ASO तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 400 एकूण जागा दिलेल्या आहे, आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी जवळजवळ 10 कोटी जे आहे तर ते प्रस्तावित आहे, आणि त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण शुल्क 50,000 आहे, विद्यावेतन आपल्याला दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार, आणि वन टाईम जो स्टाइपेंड आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी 12,000 रुपये मिळणार। तर या ठिकाणी आपण परत पाहू शकतो गट क साठी आपल्याला MPSCमध्ये 700 जागा दिलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी सेम जी स्टाइपमेंट असणार आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, आणि जे पैसे आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी जवळजवळ सेम दिलेले आहे। त्यानंतर CGLसाठी या ठिकाणी 100 जागा दिलेल्या आहे, आणि त्यानंतर IBPS बँकिंग रेल्वेसाठी या ठिकाणी 100 जागा आहे, आणि पोलीस भरती व मिलिटरी भरतीसाठी या ठिकाणी 18,000 तब्बल या ठिकाणी 18,000 जागा प्रस्तावित आहे, आणि त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण शुल्क आहे 50,000। त्यानंतर प्रति महिन्याला आपल्याला जे आहे तर ते 10,000 DBT आपल्याला येणार आहे, आणि वन टाईम स्टाइपमेंट जे आहे तर ते आपल्याला 12,000 रुपये मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्पेशल पोलीस भरती व मिलिटरी भरतीसाठी या ठिकाणी 219 कोटी जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो TETसाठी जे शिक्षक पात्रता परीक्षा असते तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एकूण 500 जागा दिलेल्या आहे, आणि जे DBT आहे तर ती सेम पॅटर्न असणार आहे पोलीस भरतीसारखी, आणि त्या ठिकाणी आपल्याला जे पैसे आहे तर ते 6 कोटी एवढ्या त्या ठिकाणी मंजूर केलेले आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी लास्टला पाहू शकतो जर आपण बाहेरच्या देशात अदर लँग्वेजमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 100 जागा दिलेल्या आहे,
तर त्यासाठी आपल्याला प्रति महिन्याला 10,000 वन टाईम जे स्टायपेंड आहे तर ते 12,000. तर अशा प्रकारचे जे लाभ दिलेले आहे आपल्याला, तर ते या ठिकाणी पूर्ण डिटेल आपल्या ज्या ग्रुपवरती आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे तर त्याच्यावरती हे परिपत्रक आपण देणार आहे. तर त्या ठिकाणी आपण संपूर्ण जी माहिती आहे तर ती आपण चेक करायची आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्पेशल पोलीस भरतीमध्ये PSI, STI आणि ASOमध्ये आपल्याला 400 जागा दिलेल्या आहे. तर 400 जागासाठी आपल्याला कमीत कमी जो कटऑफ आहे अंदाजे कटऑफ तर ते आपल्याला 60 ते 75च्या वरती आपल्याला जर मार्क्स असेल तर त्या ठिकाणी आपला जो सिलेक्शन आहे तर 100% होणार आहे. आणि त्यानंतर पोलीस भरतीचा आपण विचार केला तर पोलीस भरतीमध्ये आपल्याला 18,000 जागा दिलेल्या आहेत. तर त्यामुळे जागा जास्त असल्यामुळे आपल्याला जो कटऑफ आहे तर तो 50, 55, 60पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा जो कटऑफ आहे तर तो फक्त आपण अंदाजे या ठिकाणी व्यक्त करतो. पुढची जी प्रोसेस असणार आपलं सिलेक्शन वगैरे तर त्याचीसुद्धा अपडेट आपण या ठिकाणी घेऊनच येणार आहे. तर या ठिकाणी जागा जशा जास्त असणार तसा कटऑफ कमी लागणार आहे आणि जागा जशा कमी असणार तर तशा पद्धतीने जो कटऑफ आहे तर तो हायवर जाणार आहे. तर आपण आपल्या पद्धतीने जसा अभ्यास केला असेल, जसा पेपर दिला असणार तर त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कटऑफमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. थँक्यू.